कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। प्राइड इंडिया व अवांसे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांगीण बाल विकास प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अनुदानित, विना अनुदानित व अन्य सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात स्टेम अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणिती विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला महाड तालुका गट शिक्षण अधिकारी राजन सुर्वे यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती होती। तर प्राइड इंडियाच्या शिक्षण प्रकल्प समन्वयक सुप्रिया शिरशिवकर, कोकण व्यवस्थापक प्रमुख डॉक्टर वीरेंद्र कुलकर्णी, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक वसंत मोरे, गोपाल जाधव, आदर्श गाव प्रकल्प समन्वयक रुपेश धामणसकर, जितेंद्र शिगवण, शिरगाव केंद्र प्रमुख निलांबरी घोलप इत्यादी मान्यवर उपस्थित होते। स्टेम प्रशिक्षण घेण्यात आले। त्यात आम्हाला स्वतः ऍक्टिव्हिटी करायला सांगितले आणि मी स्वतःही बनवलेलं आहे। त्याच्यावर एका बोटावर मी बॅलन्स होते, ते पडत नाही। त्यामुळे मी ती प्राइड इंडिया यांचे खूप आभार मानते। करू शकतात आणि त्यामुळे स्टेम थोडक्यात सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स हे काय आहे याची जाणीव मुलांना होणार आहे। ही पहिली कार्यशाळा इथे जी होत आहे, अशाच प्रकारच्या इतर कार्यशाळा पुढे होण्यात येतील आणि या कार्यशाळांमध्ये मुलांकडून ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतील त्यामुळे मुलांना इनोव्हेशन काय आहे किंवा वर्गामध्ये अजून उत्तम पद्धतीने शिक्षण कसा करता येऊ शकतं, नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपल्याकडे आलेली आहे त्या एज्युकेशन पॉलिसीनुसार शिक्षकांनी कसे कसे बदल करता येऊ शकतात याच्याबद्दल हे ट्रेनिंग आता मुलांना आणि विद्यार्थ्यांना होत आहे। आणि माझी अपेक्षा आहे की मुलं आणि शिक्षक हे जे नवीन गोष्टी शिकत आहेत ते वर्गामध्ये ते नक्कीच वापरतील आणि त्यांना होणारा जो काही आनंद आहे तो बघण्यामध्ये आम्हालाही आनंद होणार। आणि हे जे स्टेम वर्कशॉप आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅथ्स, इंजिनिअरिंग हे बदलत्या क्षेत्रातील आणि आपण जसं म्हणतो की विज्ञान युगातील आव्हानं हे विद्यार्थ्यांना पेलवण्यासाठी, त्यांना सक्षम प्रगल्भता त्यांच्या ठिकाणी येण्यासाठी, एक सक्षम प्रगल्भ समाज, सशक्त नागरिक तयार करण्यासाठी हे आजचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि जवळजवळ या प्रशिक्षणाची सुरुवात सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे नियोजन आहे आणि आमची पूर्ण आयसरची टीम, प्राइड इंडियाचा पूर्ण कर्मचारी वर्ग हे प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षणाच्या ॲक्टिव्हिटी, कृती कार्यक्रम